ज्याप्रमाणे अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गामध्ये मोडणाऱ्यांना संरक्षण मिळतं, तसंच संरक्षण यापुढे अल्पसंख्याकांना सुद्धा मिळणार आहे. अल्पसंख्याकांच्या विशेष संरक्षणासाठी राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनामध्ये अल्पसंख्याक समाज अत्याचार प्रतिबंधक कायदा मंजूर केलाय. या कायद्यानुसार मुस्लिमांसह अल्पसंख्याक वर्गात मोडणाऱ्यांना विशेष संरक्षण देण्यात येणार आहे. या नवीन कायद्यानुसार एखादी व्यक्ती अल्पसंख्याक आहे म्हणून तिचा अपमान करणं, जमीन बळकावणं, विशिष्ट पक्षाला मतदान करण्यासाठी भाग पाडणं, खोटा गुन्हा दाखल करणं, भाड्यानं घर देण्यास नकार देणं, नोकरीवर ठेवण्यास नकार देणं, शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारणं इत्यादी गोष्टी गुन्हा म्हणून ग्राह्य धरल्या जातील. तसंच हे गुन्हे करणाऱ्यांना 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मृत्यूदंडाची शिक्षा असणाऱ्या प्रकरणात अल्पसंख्याकांविरोधात खोटी तक्रार दाखल करणारा जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र असेल. जर अशा प्रकरणात खोट्या तक्रारीनंतर अल्पसंख्याक व्यक्तीस मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर तक्रार दाखल करणाऱ्याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा मिळू शकते. अल्पसंख्याक व्यक्तीच्या मालमत्तेचं नुकसान केल्यास किंवा घराला आग लावल्यास 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसंच नव्या कायद्यानुसार दाखल होणाऱ्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. दादरी हत्याकांड आणि फरीदाबाद जळीत कांडानंतर भाजप सरकारवर देशभरात जोरदार टीका झाली होती. देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर पुरस्कार वापसही झाली होती. मात्र अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा पास करून राज्य सरकारनं हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भाजप सरकार अल्पसंख्याक विरोधी आहे असे आरोप करत देशात आणि राज्यात काही महिन्यांपूर्वी असहिष्णुतेचे वादळ उठले होते. मात्र त्याच भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांना संरक्षण देणारा कायदा तयार होणे ही लक्ष वेधणारी बाब आहे. तसेच हे याच्या आधी का होऊ शकले नाही असे प्रश्नही पुढच्या काळात विचारले जातील. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.